नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर प्राध्यापक जाधव सर आपलं सहर्ष स्वागत करत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहेच आपल्या चॅनलवर सध्या क्लॉजेस म्हणजे उपवाक्यांच्या बाबतीतल्या माहितीची सीरीज म्हणजे मालिका सुरू आहे आणि आज आपण पार्ट 4 मध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ॲडव्हर्ब क्लॉज चे प्रकार किती आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष आपण अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं जाधव ऑनलाइन एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या भागात आपल्याला पाहायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज। ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे क्रियाविशेषण उपवाक्य। क्रियाविशेषण उपवाक्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ॲडव्हर्ब क्लॉज। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्यातील एखादा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच डिपेंडंट क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच डिपेंडंट क्लॉज जो दुसऱ्या उपवाक्यावर आधारित असतो पूर्ण अर्थ व्यक्त करण्यासाठी। जेव्हा एखाद्या क्रियाविशेषणाचे कार्य करतो म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगतो किंवा विशेषणाबद्दल माहिती सांगतो किंवा क्रियापदाबद्दल माहिती सांगतो तेव्हा तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो। आणि ॲडव्हर्ब क्लॉज हा कधी कधी क्रियापदाबद्दल, कधी विशेषणाबद्दल तर कधी क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगत असतो। आणि या ॲडव्हर्ब क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्सने होत असते। या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत। He runs fast modifies verb runs. He is very old modifies adjective old. आणि तिसरं उदाहरण आहे he runs very fast modifies adverb fastly. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण ॲडव्हर्ब क्लॉजचे एकूण 9 प्रकार अभ्यासणार आहोत। आणि हे ॲडव्हर्ब क्लॉज हे क्रियापद, विशेषण किंवा क्रियाविशेषण याच्याबद्दल माहिती सांगत असतात, हे लक्षात ठेवा। पहिला ॲडव्हर्ब क्लॉजचा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, दुसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, तिसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, चौथा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, पाचवा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, सहावा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, सातवा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, आठवा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आणि नववा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री। आता आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक छोटी रिक्वेस्ट आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आपण आता एका ॲडव्हर्ब क्लॉजच्या प्रकाराची सविस्तर माहिती घेऊया। आणि याच्यामध्ये आजचा आपला पहिला प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य। हे बघा, जेव्हा दिलेल्या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉज मधील मुख्य क्रियापदाच्या क्रियेचा वेळ दर्शवतो, वेळ म्हणजे टाइम दर्शवतो, तेव्हा तो क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असतो। काय असतो? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम। आणि हा जो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे या वाक्याची सुरुवात, या क्लॉजची सुरुवात व्हेन, व्हाईल, आफ्टर, बिफोर, ॲज, सिन्स, टिल, अंटिल, व्हेनेवर, ॲज लॉंग ॲज आणि ॲज सून ॲज यापैकी कोणत्याही एका शब्दाने होत असते। ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइमची सुरुवात यापैकी कोणत्याही एखाद्या शब्दाने होत असते। येतं ना लक्षात? यस। आता आपण त्याची काही उदाहरणे पाहूया। कशाची? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम ची उदाहरणे पाहूया। या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, व्हेन ही केम आय सॉ हिम। व्हेन ही केम या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे आणि मॉडिफाईंग द वर्ब सॉ इन द मेन क्लॉज, मुख्य वाक्यातील सॉ या क्रियापदाला तो मॉडिफाय करत आहे। पहिलं उदाहरण, व्हेन आय स्क्रॅम्बल्ड आउट ऑफ द पूल माला अक्यूज्ड मी। दुसरं वाक्य, ॲज सून ॲज आय रीच्ड द क्लास आय गेव
द लेटर टू द टीचर. तिसरं वाक्य आहे अ डान्सर इन द क्लासिकल ट्रॅडिशन हॅज टू हॅव इयर्स ट्रेनिंग बिफोर ही कॅन बिगॅन टू परफॉर्म ऑन द स्टेज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्हेन आय स्क्रॅम्बल्ड आउट ऑफ द स्कूल ॲज सून ॲज आय रीच्ड द क्लास आणि बिफोर ही कॅन बिगॅन टू परफॉर्म ऑन द स्टेज या वाक्यांमध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम दिलेला आहे किंवा त्या वाक्यामध्ये तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम दर्शवितो. आता आपण पुढचा उपप्रकार पाहूया. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. विद्यार्थी मित्रांनो, हा सबऑर्डिनेट क्लॉज मुख्य वाक्यातील क्रियेच्या ठिकाणाबद्दल माहिती देतो, म्हणजेच तो ठिकाणाबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून यास ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असे म्हणतात. कशाबद्दल माहिती सांगतो? हा ठिकाणाबद्दल. कळलं? ठिकाणाबद्दल माहिती सांगतो म्हणून याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या क्लॉजची सुरुवाती व्हेनेवर किंवा व्हेअर यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्सने होत असते. उदाहरणे पाहूया. वेअर देअर इज स्मोक देअर इज ट्रॅफिक देअर इज फायर. वेअर देअर इज स्मोक या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. आता पुढचं वाक्य पाहूया. वी फॉलोड द पेअर वेअर एव्हर दे वेंट या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. तिसरं वाक्य पाहूया. ऑल द डेलिगेट्स गॅदर्ड वेअर द राऊंड टेबल कॉन्फरन्स वॉज हेल्ड या ठिकाणी या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसरा उपप्रकार पाहूया. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणजे कारणदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. जेव्हा मेन क्लॉजमधील म्हणजे मुख्य वाक्यातील क्रिया का घडली याचे कारण सांगणारा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन होय. या क्लॉजची सुरुवात सिन्स, बिकॉज, ॲज, दॅट, बिफोर, सो इत्यादी कंजक्शनने होते. आता आपण त्याची उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिलं. सिन्स आय डिड नॉट सी एनीवन आय जम्प्ड इनटू द पूल टू सेव्ह द ड्राउनिंग गर्ल. मला तिथे इकडे तिकडे कुणीही दिसलं नाही, म्हणून त्या बुडणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी मी पुलामध्ये उडी मारली. या वाक्यामध्ये सिन्स आय डिड नॉट सी एनीवन या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे, म्हणजे या वाक्यामधून कारण व्यक्त झालेलं आहे. दुसरं वाक्य. ही वॉज इन अ हरी ॲज ही हॅड ॲन अपॉइंटमेंट ॲट 9 AM. त्याची 9 वाजता मुलाखतीची वेळ होती म्हणून तो घाईमध्ये होता. या वाक्यामध्ये ॲज ही हॅड ॲन अपॉइंटमेंट ॲट 9 AM वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. तिसरं वाक्य पाहूया. एव्हरीवन वॉज हॅपी दॅट धिस गँग हॅड ॲट लीस्ट बीन कॉट. प्रत्येकजण आनंदी होता कारण त्या गँगला त्या टोळीला शेवटी पकडले गेले होते. आणि चौथ्या वाक्यामध्ये आय पास्ड बिकॉज आय स्टडीड हार्ड. मी पास झालो कारण मी खूप अभ्यास केला. या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे, कारणदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य आहे. आता याच्यानंतर आपण पुढचा उपप्रकार पाहूया. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट म्हणजे परिणामदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. सबऑर्डिनेट क्लॉज हा म्हणजे जो सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजमधील क्रियापदाच्या क्रियेचा परिणाम दर्शवितो तो क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट असतो. या प्रकारच्या क्लॉजची सुरुवात दॅटने होते व या प्रकारच्या क्लॉजचे वाक्य सो डॅश डॅश दॅट किंवा सच डॅश डॅश दॅटने जोडलेले असते. आता आपण त्याची उदाहरणे पाहूया. ही वर्क सो हार्ड दॅट ही विन्स. दॅट ही विन्स हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे.
दुसरं वाक्य, द लिटल गर्ल ऑफर्ड हिम सच अ हंबल गिफ्ट दॅट ही फेल्ट ऑफेंडेड. या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. शी वॉज सो बिझी दॅट शी कुड नॉट रिअलाइज इट. दॅट शी कुड नॉट रिअलाइज इट या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. चौथा प्रकार आहे, चौथं उदाहरण आहे, द लेन्सेस ऑफ हर स्पेक्टॅकल्स वेअर सो थिक दॅट दे ऑलमोस्ट कन्सील्ड हर इयर्स. आता आपण पुढचा उपप्रकार पाहूया. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज म्हणजे उद्देशदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. जे उपवाक्य मेन क्लॉजमधील क्रियेचा उद्देश म्हणजे पर्पज किंवा हेतू दर्शवितो त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असे म्हणतात. या प्रकारच्या क्लॉजची सुरुवात ही सो दॅट, इन केस दॅट, इन ऑर्डर दॅट, फॉर वॉन्टेड, बिकॉज, ही वॉन्टेड किंवा लिस्ट यापैकी एखाद्या शब्दाने होत असते. आता त्याची उदाहरणे पाहूया. ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे अर्न अ लॉट. तो खूप मेहनत करतो की त्याला खूप कमावता यावे या उद्देशाने. पुढचं उदाहरण, राउंड टेबल कॉन्फरन्स हॅड बीन कंडक्टेड इन ऑर्डर दॅट might marshal together all the communal and reactionary elements. या अंडरलाइन केलेल्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. पर्पज. तिसरं वाक्य पाहूया. स्टडी हार्ड लिस्ट यू शुड फेल. चौथं वाक्य पाहूया. अब्दुल हमीद मेड हिज वे थ्रू एनिमी बुलेट्स अँड सेल्स for he wanted to get to the vantage point. या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. पाचवं वाक्य पाहूया. ही कॉल्ड द पीपल इन ऑर्डर दॅट माइट गेट मनी. या ठिकाणच्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. आता आपण पुढचा प्रकार पाहूया. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला एक आपल्याला विनंती करावीशी वाटते. आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपल्याला या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. चला तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन पाहूया. जो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील क्रियेची अट दर्शवितो त्यास ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असे म्हणतात, म्हणजे अटदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य असे म्हणतात. या क्लॉजची सुरुवात ही प्रामुख्याने इफ, अनलेस, वेदर यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजक्शनने होते. आता याची उदाहरणे पाहूया. इफ यू स्टडी यू विल पास. या वाक्यामध्ये इफ यू स्टडी हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. पुढचं वाक्य पाहूया. पुढचं वाक्य पाहूया. अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट बी हॅपी. अनलेस यू वर्क हार्ड या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. चौथं वाक्य पाहूया. इफ यू हॅड सीन हिम यू माइट हॅव कॉल्ड. इफ यू हॅड सीन हिम या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. पाचवं वाक्य पाहूया. इफ द किंग फाइंड्स आउट आय शॅल बी पनिश्ड. इफ द किंग फाइंड्स आउट या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. सहावं वाक्य पाहूया. व्हेदर इट इज गुड ऑर बॅड आय विल प्रॅक्टिस द ट्रूथ. या वाक्यामध्ये वेदर इट इज गुड ऑर बॅड या वाक्यामध्ये काय आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनची सुरुवात कोणत्या कंजक्शनने होत असते? इफ, अनलेस किंवा वेदर यापैकी एका शब्दाने म्हणजेच एका कंजक्शनने त्याची सुरुवात होत असते. आता आपण ॲडव्हर्ब क्लॉजचा सातवा उपप्रकार पाहत आहोत आणि तो आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, म्हणजे
विरोधाभासदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य याचा सविस्तर अभ्यास करूया। जो सबऑर्डिनेट क्लॉज मुख्य वाक्यातील क्रियेचा विरोधाभास दर्शवितो त्या क्लॉजला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असे म्हणतात आणि या क्लॉजची सुरुवात ही दो, अल्दो, इव्हन इफ, इव्हन दो, हाऊएव्हर यापैकी कोणत्याही एखाद्या शब्दाने होत असते आणि तेव्हा त्या वाक्यामध्ये कोणता क्लॉज असतो? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट। आता आपण त्याची काही उदाहरणे पाहूया। दो ही इज पुअर ही इज जनरस, जरी तो गरीब असला तरी तो उदार आहे। दो ही इज पुअर या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे। पुढचं वाक्य पाहूया। Although our neighbors had told us to close all the doors, Grandpa had not allowed their advice. या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असलेला आपल्याला दिसून येतो। तिसरं वाक्य पाहूया। Though गांधीजी was against the British government, he had nothing against the Englishmen. आता बघा या वाक्यामध्ये दो गांधी वॉज अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे। पाचवं वाक्य पाहूया। दो माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड ही स्टील वर्क्स हार्ड, दो माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे। आता विद्यार्थी मित्रांनो आपण ॲडव्हर्ब क्लॉजचा आठवा प्रकार पाहूया, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर। या क्लॉजची सुरुवात ॲज, ॲज इफ, ॲज दो यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजक्शनने होत असते। आपण त्याची काही उदाहरणे पाहूया। ही स्विम्स ॲज अ फिश स्विम्स, तो माशासारखा पोहतो। ॲज अ फिश स्विम्स या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे रीतिदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य आहे। दुसरं वाक्य पाहूया। डू ॲज आय टेल यू, मी जसं सांगितलं तसं कर। ॲज आय टेल यू या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे। आणि तिसरं वाक्य पाहूया। वर्क हार्ड ॲज आय टेल यू, मी सांगितल्याप्रमाणे कठीण परिश्रम कर। ॲज आय टेल यू या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असलेला आपल्याला दिसून येतो। आता आजच्या भागातला आपण शेवटचा क्लॉज पाहूया, परंतु त्याच्याबद्दल मी त्याच्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो। आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओवर आधारित ऑनलाईन टेस्टची लिंक दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो ती ओपन करून तुम्ही ती टेस्ट देऊ शकता आणि हा भाग किती समजला याच्याबद्दलची खात्री लगेच करून घेऊ शकता। चला पुढचा भाग पाहूया आपण। ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री। मेन क्लॉज मधील विशेषणाची तुलना दर्शविणारा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री होय। या प्रकारच्या वाक्याची सुरुवात ॲज किंवा दॅन सारख्या कनेक्टिव्हने झालेली असते आणि पॉझिटिव्ह डिग्री व कंपॅरेटिव्ह डिग्री असलेल्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असते, म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्रीची ती उदाहरणे असतात। आपण त्याची उदाहरणे पाहूया। सी इज क्लेव्हरर दॅन ही इज या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री आहे। त्याच्यानंतर दुसरं, ही इज नॉट सो डल ॲज सी इज। ॲज सी इज या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री आहे। त्याच्यानंतर तिसरं वाक्य, इट इज बेटर दॅन फायटिंग पीपल। विद्यार्थी मित्रांनो दॅन फायटिंग पीपल या वाक्यामध्ये कोणता क्लॉज आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री। आणि शेवटचं वाक्य, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। बेटर दॅन क्युअर या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री आहे। विद्यार्थी मित्रांनो आता एक महत्त्वाची टीप पाहूया। पॅरेंथेटिकल क्लॉज ह्या क्लॉजचे अस्तित्व महत्त्वाचे नसते,
तो क्लॉज असून नसल्यासारखा असतो. उदाहरणार्थ, धिस इज आय थिंक व्हेरी डेंजरस. आय थिंक या वाक्यामध्ये पॅरेंथेटिकल क्लॉज आहे. तसेच व्हॉट ही सेज इट सीम्स इज टोटली फॉल्स. तसाच हा सुद्धा पॅरेंथेटिकल क्लॉज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि याचा फायदा त्यांना पण होऊ द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल आपले धन्यवाद. 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 पुन्हा भेटू.